आज आहे ना गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि माझे आउटफिट आजची व्हाईट शर्ट आणि खाली अरमानी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. बाप्पांचं विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पा फक्त 10 दिवसासाठी येतात ना, त्यामुळे ना आज गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. त्यासाठी ना खूप सारी तयारी चालू आहे. आणि आपण आहे ना आपले गणपती बाप्पा आहे ना मागचा जो मंडळ आहे त्यांनी मिनी ब्लॉग बघितलेला आहे, त्यांना माहिती आहे आपलं मागचं मंडळ आहे, त्यांच्यासोबतच आपण गणपती बाप्पा विसर्जन करणार आहे. तर मी ना घरी आलतो कारण की ना मला पाणी प्यायचं होतं. कारण की ना मागच्या गल्लीत आहे ना आम्ही तिथं आवरत होतो ना, तर लय भूक लागली. मग तिकडे ना एका ठिकाणी भंडारा होता, तर आम्ही मस्त भंडारा खाऊन आलोय. तर तहान लागली होती तर पाणी प्यायला आलतो इथं. आता ना चाललोय मी मंडळाकडं. आता मी चाललोय मंडळाकडं आणि आपलं मंडळ आहे ना माग रोडच्या डायरेक्ट सरळ तिकडच आहे, तिथूनच दिसत. हे बघा तिकडं मंडळ. चला तिकडे ना सगळे जमलेले. तर मी मंडळाकडे आलतो. आता वापस घरी चाललोय कारण की ना ते बॉन फायर आहे ना जे आगवाले ते आणायचे, ते घरी ना तिकडे चाललो आता वापस. चला घरी. आता ना माझ्या हातातून इतका जोरात फोन चटकला, बाप. मला वाटलं फोन फुटला, पण फोनला केस नाही झालेलं आहे, फक्त कव्हरला थोडं स्क्रॅच पडलेलं आहे. मला तसंही नवीन कव्हर घ्यायचंच आहे आता, तर नवीन कव्हर घेऊन टाकू आपण. रावची चाबी घेतलेली आहे. आता ते बोन फायर घेऊ आपण. असे राहते ते बोन फायर हे वाले, ते घ्यायचे तरी घेऊन जाऊ आता. भांडण चालू भांडण. असं आहे डेकोरेशन बघा, लय भारी वाटतंय. आणि हे इथंच खेळलेलं आहे. तर गाईज आता आलोय आम्ही घरी कारण की ना घरचे गणपती बाप्पांची ना आरती करायची, त्यासाठी ना मी ना रेडी झालेलो आहे. हे बघा असं आहे माझे आउटफिट आजची व्हाईट शर्ट आणि खाली अरमानी आणि हा शेला. आणि मी ना गणपती बाप्पांचे ना मिनी ब्लॉग टाकले होते, तुम्ही ना त्याला इतका छान रिस्पॉन्स दिलाय ना, त्यामुळे आज ना मी ना मोठा ब्लॉग करतोय. त्याला पण त्याचाच रिस्पॉन्स द्या. हा ब्लॉग आहे ना खूप शेअर करा. तर आता आलोय मी खाली आणि आता आहे ना मी ना सगळ्यांची आउटफिट दाखवणार आहे. दादाच्या अशी आउटफिट आहे. काय आउटफिट आहे? वरती ना शॉर्ट कुर्ता आहे व्हाईट वाला आणि खाली आपल्या शॉप मधली अरमानी आहे. मग ब्लॅक लिनन. ओके ओके. आणि आज अरविंद दादानी पण व्हाईट टी आणि आज अरविंद दादानी व्हाईट शर्ट आणि ब्लॅक अरमानी घातलेली आणि सगळ्यांनी शेळा घातलेला आहे. खूप आर्टिस्ट आहे शेळा, पण मला थोडं मोठं झालंय. आणि आम्ही ना गणपती बाप्पांना आहे ना खूप मिस करणार होतो, कारण आहे ना गणपती बाप्पा जेव्हा बसताना तेव्हा मंडळात आहे ना सगळे मित्रमंडळ तिथे जमा होतात. आणि आम्ही ना गणपती बाप्पांना आहे ना खूप मिस करणार आहे. तू मिस करणार आहे का अरविंद दादा? आता आहे ना मी ना शेला पण टाकून घेतलाय आणि मम्मीने ना याला आहे ना थोडं शिवलं होतं ना, तर आहे ना शॉर्ट होऊन गेलाय. तर आहे ना तो आहे ना आता आहे ना लय भारी आणि याच्या आहे ना मागून पिन लावलेली आहे, त्यामुळे पडणार नाही. त्यामुळे मी जेव्हा पण नाचाल ना तेव्हा पडणार रे. आज तर मी खूप नाचणार आहे कारण की उद्या सुट्टीच आहे. हे गणपती बाप्पा आले. हे आपल्या होलसेलच्या शॉपचे गणपती बाप्पा आहे, हे आपल्या फुलंब्रीच्या शॉपचे गणपती बाप्पा आहे आणि हे आपल्या ट्यू सेंटरच्या शॉपचे गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सगळेच गणपती बाप्पा आहे ना खूप सुंदर दिसत होते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4
गणपती बाप्पा किती सुंदर दिसत इथून. एक मंडळ देतोय स्टार्ट. आपण काय करू, आपलं झालं की आपली आरती करू. गणपती बाप्पा प्लीज गणपती बाप्पांना असं विसर्जित नका करू, कारण की आपल्यामुळे ना गणपती बाप्पांचा अपमान होतो. रात्री यायला ना खूप उशीर झाला होता, त्यामुळे ना मी लगेच झोपून राहिलो होतो. तर आजचा ब्लॉग आपण इथपर्यंतच एंड करू. कसं वाटलं ह्या वर्षीचं गणपती बाप्पांचं विसर्जन कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.